जून 2022 नंतर पुन्हा एकदा आता जूनमध्येच उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय, कारण त्यांच्या पक्षातनं पुन्हा एकदा त्यांच्या खासदारांना फोडण्यात आलंय। त्यावेळेला ज्या प्रकारे आमदारांना पळवलेलं होतं त्याच प्रकारे आता खासदारांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडायचा निर्णय घेतल्याचं जवळपास निश्चितच झालेलं आहे। उद्धव ठाकरे यांचे 9 एकूण खासदार होते आणि त्यापैकी फक्त 3 खासदार हे सध्या ठामपणे त्यांच्यासोबत उभं असल्याचं म्हटलं जात आहे। त्यातले पहिले म्हणजे अरविंद सावंत, जे मुंबई दक्षिणमधनं खासदार आहेत, अनिल देसाई जे मुंबई दक्षिण मध्यमधनं आहेत, आणि राजाभाऊ वाजे जे नाशिक इथनं त्यांच्यासोबत खंबीरपणे अजूनही त्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्या सोबत आहेत या सगळ्या बंडामध्ये असं म्हटलं जात आहे। पण आता प्रश्न असा आहे की जे 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचं म्हटलं जातंय त्यांचा इतिहास नेमका काय सांगतो, त्यांनी मागची निवडणूक ही कशी लढवलेली होती, कोणा विरोधात लढवलेली होती, आणि मुळातच त्यांचा इतिहास कुठेतरी हे सांगून जातो का की त्यांनी हे पाऊल कधी ना कधी ते उचलणारच होते, असं ही सगळी माहिती जी आहे याच्यातनं आपण अनालिसिस करू शकतो का किंवा असा एक निष्कर्ष काढू शकतो का, तेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आता या 6 खासदारांच्या मागे असलेली स्थानिक राजकीय ताकद समजून घेतली पाहिजे, तर आपल्याला ऑपरेशन टायगर ही किती मोठी घटना आहे ते स्पष्ट होतं। याच्यातले पहिले खासदार संजय हरिभाऊ जाधव, जे परभणी इथून खासदार म्हणून मशाल या चिन्हावरतीच निवडून आले होते। आता त्यांची पार्श्वभूमी कशी आहे तर ते मुळातच शिवसैनिक आहेत। परभणी जिल्ह्यात शिवसेनेचा सर्वात तगडा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। सलग 3 वेळेला ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत। ग्रामीण मराठा, ओबीसी आणि पारंपरिक शिवसैनिक हे जे एक संपूर्ण नेटवर्क आहे ते त्यांचं नेटवर्क प्रचंड स्ट्रॉंग आहे। ग्रामीण भागामध्ये मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल आणि पारंपरिक शिवसैनिक असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलेलं आहे असं म्हटलं जातं। आता 2024 मध्ये आपण जर बघितलं तर महायुतीचे महादेव जानकर यांचा त्यांनी पराभव केलेला होता। विजयात किती फरक होता तर तो साधारण 1.5 लाखाच्या सुमारास त्यांनी आघाडी घेतलेली होती आणि त्यांनी ती निवडणूक जिंकलेली होती। आता त्यांचा हा जो ग्रामीण भागातला कनेक्ट आहे तो नक्की कुठे कुठे आहे तर त्याच्यामध्ये जिंतूर आहे, परभणी आहे, गंगाखेड आहे, पाथरी आहे, या सगळ्या दुष्काळी पट्ट्यामध्ये त्यांनी त्यांची संघटना जी आहे ती मजबूत केलेली आहे। आणि इतकंच नाही तर ते शेतकरी प्रश्नांवरती सुद्धा कायम आपल्याला बोलताना किंवा ते प्रश्न मांडताना आपल्याला दिसतात। आता हे शिंदेंसाठी कसे महत्त्वाचे ठरू शकतात जर अर्थात त्यांनी शिंदेंसोबत जायचं ठरवलं तर मराठवाड्यातला सर्वात मोठा संघटनात्मक चेहरा म्हणून शिंदे त्यांच्याकडे बघू शकतात। परभणीत ठाकरे गट हा जवळपास रिकामा होईल असं याच्यातनं आपल्याला बघायला मिळतंय। आता दुसरा चेहरा याच्यातला होता तो म्हणजे ओमप्रकाश राजे निंबाळकर। आता हे धाराशिव मधनं निवडून आले। यांची पार्श्वभूमी बघायची झाली तर 2019 मध्ये त्यांनी राणा पाटलांना हरवलं आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध त्यांनी मोठा विजय मिळवला। धाराशिव मध्ये ठाकरे गटाचा सर्वात आक्रमक नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं। अर्चना पाटील यांचा त्यांनी पराभव केला। सुमारे 3.5 लाखांपेक्षा जास्तची जी आघाडी आहे ती त्यांनी घेतलेली होती आणि ते तिकडनं विजयी झालेले होते। आता त्यांचा कनेक्ट कुठे आहे तर उस्मानाबाद, तुळजापूर, भूमपरांडा हा सगळा भाग जो आहे तिथे त्यांचं तगडं एक जाळं आहे कार्यकर्त्यांचं असं म्हटलं जातं। मराठा आरक्षण आंदोलन काळात त्यांनी त्यांचा संपर्क जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला होता। शिंदेंसाठी निंबाळकर कसे महत्त्वाचे ठरू शकतात तर अर्थातच मराठवाड्यामध्ये ते त्यांची एक फायर फायटर किंवा एक फायटर अशी त्यांची इमेज आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पूर आला, काही झालं की आपल्याला निंबाळकर हे ग्राउंडवरती बघायचं, कारण त्यांचा ग्राउंडवरचा कनेक्ट चांगला आहे आणि याचा फायदा शिंदेंना होऊ शकतो। पण दुसरीकडे त्यांनी ठाकरेंची साथ सोडली म्हणून कदाचित त्यांची इमेज जी आहे त्याला सुद्धा काही प्रमाणात धक्का बसू शकतो। त्याच्यामुळे अशा दोनही गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळूनच पुढे आपल्याला काय होतं ते बघणं महत्त्वाचं असणार आहे त्यांना सुद्धा, आणि आपल्यालाही बघता येईल की कशा प्रकारे तिथलं समीकरण हे बदलू शकतं जर ते एकनाथ शिंदेंसोबत गेले तर। आता तिसरं याच्यातलं नाव जे आहे ते आहे नागेश आष्टीकर पाटील। आता त्यांची राजकीय भूमिका बघायची झाली तर ते तुलनेनं तसा नवीन चेहरा आहेत। हिंगोलीत काँग्रेस शिवसेना यांच्या मतांच्या एकत्रीकरणाचा त्यांना फायदा झालेला होता। 2024 मध्ये त्यांनी बाबूराव कदम कोहालीकर यांचा पराभव केलेला होता। सुमारे 15,000 मतांनी त्यांना विजय मिळवलेला होता। त्यांनी खूप काही मोठी त्यांची लीड नव्हती या सगळ्यामध्ये। त्यांचा कनेक्ट कुठे कुठे आहे तर कळमनुरी, वसमत, हिंगोली परिसरामध्ये शेतकरी आणि सहकारी संस्थांशी त्यांचा संपर्क जो आहे तो चांगला आहे। आता यामुळे शिंदेंना कसा फायदा होऊ शकतो तर मराठवाड्यात आणखीन एक लोकसभा सीट जी आहे ती शिंदे गटाकडे जाईल हे आहे। पण अर्थातच इथलं चॅलेंज आहे ते ही मतं नंतर सुद्धा पुन्हा एकदा मिळवण्याचं आणि ती सीट स्वतःसाठी रिझर्व्ह करण्याचं।
त्याच्यानंतर भाऊसाहेब वागचौरे आपण जर बघितलं तर ते पूर्वी सुद्धा शिवसेनेमध्ये सक्रिय होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघात दीर्घ काळापासून ते काम करतात, त्याच्यामुळे तिथे सुद्धा त्यांचा कनेक्ट चांगला आहे. 2024 मध्ये त्यांनी शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव केलेला होता. 1500 मतांनी फक्त त्यांनी लीड जो आहे त्यांना मिळालेला होता आणि त्यांचा विजय झालेला होता. त्याच्यामुळे पुढे जर पुन्हा एकदा त्यांना तिकडनं उभं करायचं म्हटलं तर ती मतं जी आहेत ती कशी मिळवता येतील हे बघणं इंटरेस्टिंग ठरू शकतं. त्याचबरोबर कोपरगाव असेल किंवा संगमनेर असेल, श्रीरामपूर असेल, या सगळ्या भागामध्ये सुद्धा त्यांचा चांगला कनेक्ट आहे. साखर कारखाने आणि सहकारी संस्थांशी सुद्धा ते कनेक्टेड आहेत. आणि त्याचबरोबर आत्ताचे जे हे 6 खासदार आपण बघतोय, या 6 खासदारांमध्ये सर्वात कमी फरकाने जर कोणी त्यावेळेला खासदार झालेलं असेल 24 मध्ये तर ते वागचौरे होते. त्याच्यामुळे पुढे सुद्धा आता ते कशा पद्धतीनं प्रश्न मांडतात किंवा कशा पद्धतीने ते कनेक्टेड राहतात आणि अर्थात त्यांनी जर शिंदेबरोबर जायचं ठरवलं तर शिंदेच्या नेतृत्वाचा त्यांना फायदा होतो का हे बघणं सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर संजय दिना पाटील, आता मुंबईतील अनुभवी शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. माजी आमदार आणि माजी खासदार ते राहिलेले आहेत. त्याचबरोबर 2024 मध्ये त्यांनी भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव केलेला होता. ऑलमोस्ट 28,000 मतांची आघाडी त्यांनी त्यावेळेला तिथे मिळवलेली होती. आणि त्यानंतर विखरोळी, भांडूप, घाटकोपर परिसर आपण जर बघितला तर तिथे मराठी मतदारांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे असं सुद्धा दिसून येतं. आणि कामगार संघटना आणि स्थानिक शाखा हे जे म्हणजे शिवसेनेच्या ज्या शाखा आहेत ज्या खरं तर त्यांचं ग्राउंडवरती काम करत असतात किंवा नेटवर्किंग जिकडनं चालतं तिथे त्यांचा चांगला कनेक्ट आहे असं म्हटलं जातं. आता यांचा फायदा एकनाथ शिंदेंना कसा होऊ शकतो तर एक सगळी चर्चा म्हणजे ज्या वेळेला ही बंडखोरी झाली किंवा आता हे 6 खासदार सोडून जाणार असं म्हटलं जात होतं त्यावेळेला यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा होती की यांना कदाचित मंत्रिपद जे आहे ते मिळू शकेल का अशी. पण ही अर्थात फक्त चर्चा आहे, याचा कुठेही आणखीन असं काही अनाउन्समेंट ऑफिशियल झालेली नाहीये. त्याच्यामुळे फक्त एक चर्चा होती जी पुढे आलेली होती. आणि अर्थातच मुंबईमध्ये ठाकरे गटाला याचा धक्का बसणार कारण की त्यांचा जो केडर आहे त्यांच्या सोबतचा तो सुद्धा तर त्यांच्यासोबत एकनाथ शिंदेकडे जाऊ शकतो असं आपण आत्ताच्या घडीला म्हणू शकतो. आणि आता शेवटचं नाव म्हणजे संजय देशमुख. आता त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर विदर्भातला शिवसेनेचा एक जुना चेहरा आहे आणि आता या 6 खासदारांमध्ये विदर्भातले ते एकमेव आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा एकनाथ शिंदेंना चांगल्या प्रकारे होणार आहे. त्याचबरोबर ते याच्या आधी आमदार राहिलेले आहेत आणि 2024 मध्ये त्यांनी राजश्री पाटील ज्या शिंदे गटाकडनं निवडणूक लढवत होत्या त्यांचा पराभव केलेला होता. साधारण 1.5 लाखाची लीड त्यांनी त्यावेळेला किंवा 1.5 लाख मतांनी त्यांनी त्यावेळेला विजय जो आहे तो मिळवलेला होता. आता त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट काय आहे हे जर बघायचं झालं तर कापूस उत्पादक शेतकरी जो पट्टा आहे संपूर्ण जिथे कापूस येतो त्या सगळ्या भागामध्ये त्यांचा कनेक्ट चांगला आहे. त्याचबरोबर यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात त्यांचा संपर्क खूप चांगला आहे ग्राउंडवरती. आता शिंदेसाठी विदर्भात शिंदेंना त्यांची ताकद वाढवण्यात या सगळ्यामधनं मदत होणार आहे आणि त्याचबरोबर हा चेहरा मिळाल्यास त्यांना विदर्भात संघटना खूप चांगल्या पद्धतीनं वाढवता येईल. आता या सगळ्यामध्ये या 6 खासदारांमध्ये आपण बघितलं तर 2 खासदार आहेत संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वागचौरे यांनी आधी सुद्धा पक्ष बदललेले आहेत. पण संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश अष्टीकर आणि संजय देशमुख हे मूळ शिवसैनिक मानले जातात. त्यामुळे त्यांची ही जी संभाव्य बंडखोरी आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना तो जास्त मोठा धक्का आहे असं आपण या सगळ्यातनं म्हणू शकतो. आता कारणं अनेक आहेत, चर्चा अनेक आहेत. उद्धव ठाकरे हे खरंच भेटू शकत नव्हते का किंवा त्यांच्या लिडरशिपमध्ये खरंच हे खासदार खुश नव्हते का या ज्या चर्चा आहेत त्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. पण आता अचानक हे असं होणं किंवा ऑपरेशन टायगरला पुन्हा एकदा वेग येणं आणि इतक्या स्पीडीली सगळ्या घटना होणं ह्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? त्याच्या मागे डिलिमिटेशनचं बिल आहे का? विमेन रिझर्वेशन बिल आहे का? या सगळ्या गोष्टींसाठी एनडीला स्वतःची ताकद वाढवायची होती का? अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता ही हळूहळू मिळणार आहेत. या सगळ्यावरती आणखीन चर्चा होणार आहे. पण हा व्हिडिओ याच्यासाठी होता की तुम्हाला सुद्धा या 6 खासदारांची पार्श्वभूमी किंवा त्यांचा प्रवास कसा आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं आणि म्हणून आम्ही हा व्हिडिओ केलेला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अर्थातच या सगळ्या पॉलिटिकल ड्रामाचे सगळे अपडेट्स जे आहेत ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. त्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.